माथाडी कायद्याचं काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, त्यासोबतच बाजार समित्यांचं केंद्रीकरण करण्याचं जे विधेयक आहे ते विधेयक मागे घेण्यात यावं, त्यासोबतच माथाडी मंडळामध्ये माथाडी कामगारांच्या पाल्यांना सामावून घ्यावं, त्यांना नोकरी देण्यात यावी, या मागण्यांसाठी आज राज्यातील बहुतांश बाजार समित्यांनी बंद पुकारलेला आहे। मी आज पुण्यातल्या या छत्रपती शिवाजी महाराज बाजार समितीमध्ये आहे आणि या ठिकाणी सुद्धा सकाळपासूनच हा बंद पुकारण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। इतर वेळी साधारणतः 1500 ते 1600 भाजीपाल्यांच्या गाड्यांची आवक या बाजार समितीमध्ये असते। आज मात्र या ठिकाणी मोठा शुकशुकाट पाहायला मिळतोय। कामगार, व्यापारी त्यासोबतच शेतकऱ्यांची मोठी गर्दी या ठिकाणी रोज होत असते। आज मात्र पूर्णपणे शांतता या बाजार समितीमध्ये आहे आणि या सर्व मागण्यांसाठी, या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आजचा हा बंद असणार आहे। कामगार नेते बाबा आढाव याच मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानात आज एक दिवसाचं आंदोलन सुद्धा करणार आहेत आणि एकूणच या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हा आजचा बंद असणार आहे। मात्र या बंदचा परिणाम एकूणच या ठिकाणी येणाऱ्या शेतीमालावरती, त्यासोबतच किरकोळ जे काही व्यापारी आहे त्या सगळ्या व्यापाऱ्यांवरती सुद्धा होताना दिसतोय। भाजीपाल्यांचे दर सुद्धा या काळात वाढताना आपल्याला पाहायला मिळतील। कॅमेरामन तुषार ननावरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।